Welcome you all for the next lecture of corporate law. In today's lecture, we will discuss about alteration of articles of association. आता आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये अल्टरेशन करायचं म्हणजे चेंजेस करायचे बरोबर आहे. तर कोणकोणते चेंजेस तुम्ही करू शकतात आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये ते मुद्दे आज आपण डिस्कस करणार आहेत. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे अल्टरेशन शुड बी ट्रस्टवर्दी. ठीक आहे. तर अल्टरेशन जेव्हा तुम्ही करतायत ते ट्रस्टवर्दी म्हणजे विश्वासू असला पाहिजे है ना. द अल्टरेशन मस्ट बी फॉर द बेनिफिट ऑफ ऑल द स्टेक होल्डर्स. जे काही तुम्ही चेंजेस करत आहात अल्टरेशन करत आहात बरोबर आहे. आपण कंटेंट्स बघितलेत की कोणकोणते चेंजेस करू शकतात, पण जे काही तुम्ही चेंजेस करत आहात आर्टिकल्स ऑफ असोसिएशन म्हणजे ते सगळे जे चेंजेस आहेत ते जे स्टेक होल्डर्स आहेत कंपनीचे, मग कंपनीचे मेंबर्स असतील, कंपनीचे इन्व्हेस्टर्स असतील, त्यांचा फायदा करणारा असला पाहिजे, त्यांचं नुकसान होऊ नये त्या चेंजेसमुळं काही. म्हणजे कंपनीला जोडून जे कोणी लोक आहेत, मग एम्प्लॉईज असतील, कंपनीचे मेंबर्स असतील, कंपनीचे जे काही क्रेडिटार्स असतील, त्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये नुकसान होऊ नये ह्याची दखल अल्टरेशन करताना तुम्ही घेतली पाहिजे. दुसरा जो आहे तो मुद्दा आहे नो ऑब्लिगेशन. द चेंज इन आर्टिकल शुड नॉट इम्पोज एनी लायबिलिटी ऑर ऑब्लिगेशन ऑन द स्टेक होल्डर्स. असा कोणताही बदल आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये करू नये ज्यामुळं जे कंपनीचे मेंबर्स असतील किंवा एम्प्लॉईज असतील किंवा कंपनीचे जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्या लोकांची लायबिलिटी वाढू नये बरोबर आहे. म्हणजे ते चेंजेस केल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचं नुकसान होऊ नये, कोणत्याही व्यक्तीची लायबिलिटी वाढू नये ह्याची दखल तुम्ही आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये चेंजेस करताना घेतली पाहिजे. द ऑब्लिगेशन ऑन मेंबर्स लाईक परचेस मोर शेअर्स टू पे मोर मनी टू द कंपनी एक्सेट्रा आर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड अनलेस इट हॅज ॲग्रीड इन रायटिंग बिफोर. मग असे कोणतेही चेंजेस केलेत की सगळ्या शेअर होल्डरला जास्त शेअर्स खरेदी करावे लागतीलच किंवा जास्त पैसे पे करावे लागतील आता इन्व्हेस्टमेंटमध्ये, असं कोणतेही चेंजेस करता येणार नाहीत आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये. हां, जर असं काही ना काहीतरी चेंजेस होण्याची शक्यता आहे हे रायटिंगमध्ये अगोदरच जेव्हा हे मेंबर्स कंपनीला जॉईन झाले तेव्हाच जर घेतलं असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण सामान्य पद्धतीमध्ये असं करता येत नाही. तिसरा जो मुद्दा आहे नो फ्रॉड विथ मायनॉरिटी. तर आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये कोणताही चेंज असा करू नये ज्याच्यामुळे मायनर जो पर्सन आहे बरोबर आहे, मायनॉरिटी बरोबर आहे, जे कोणी असे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांची संख्या किंवा ज्यांचा पैसा कंपनीमध्ये कमी लागलेला आहे, मग जे काही वर्चस्ववाली लोक आहेत कंपनीमध्ये, जे कोणी कंपनीचे अथॉरिटीज आहेत, त्यांनी त्यांच्या सबऑर्डिनेट्सचं नुकसान करू नये. ठीक आहे. तर मायनॉरिटी पीपल जे आहेत कंपनीचे, ज्यांचा कंपनीमध्ये खूप कमी पैसा लावलेला आहे आणि त्यांचं कंपनीच्या डिसिजनमध्ये काहीही रोल नाही आहे, मग त्यांच्यावर अन्याय होऊ नये या अल्टरेशनमुळे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. स्कोप विदिन यामुळे द अल्टरेशन इन द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मस्ट बी विदिन स्कोप ऑफ मेमोरंडम ऑफ असोसिएशन बरोबर आहे. तर आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये जे काही चेंजेस तुम्ही करतायत ते मेमोरंडम ऑफ असोसिएशनच्या अंतर्गतच केले पाहिजेत, कारण की आर्टिकल्स ऑफ असोसिएशन हा शेवटी मेमोरंडम ऑफ असोसिएशनचाच एक डॉक्युमेंट आहे. त्यामुळे तुम्ही जे काही चेंजेस करतायत आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये ते चेंजेस तुम्ही मेमोरंडम ऑफ असोसिएशनच्या अंतर्गतच केले पाहिजेत, त्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला चेंजेस करता येणार नाहीत. इल्लीगल बिझनेस. मग असा कोणताही चेंज तुम्हाला करता येणार नाही ज्याचा जो चेंज केल्यामुळे तुम्हाला इल्लीगल बिझनेस करता येईल बरोबर आहे. म्हणजे इल्लीगल बिझनेस करण्यासाठी तुम्ही आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे नियमच बदलून टाकले असं नाही करता येणार. म्हणून आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये जे काही तुम्ही बदल करतायत ते लीगल बिझनेस करण्यासाठीच करत आहात, या दृष्टिकोनातूनच चेंजेस केले पाहिजेत. इल्लीगल बिझनेस करण्यासाठी तुम्हाला आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये चेंजेस करता येणार नाहीत. सहावा मुद्दा आहे नो ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट विथ द आउटसाइडर्स बरोबर आहे. आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमुळे
जे काही आउटसायडर आहेत कंपनीचे, मग कंपनीचा कस्टमर असेल, कंपनीचा सप्लायर असेल किंवा कंपनींना क्रेडिटार्स, कंपनीला ज्यांनी कर्ज दिलेले आहेत अशा लोकांसोबतचा कोणताही कॉन्ट्रॅक्ट आजपासून रद्द असा चेंज तुम्हाला नाही करता येणार. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही असे चेंजेस करत आहात की ज्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होईल. तुमचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आधीचे ते रद्द करताल तुम्ही, का कंपनीचे नियम बदलले. असं तुम्ही अचानक कंपनीचे नियम बदलताल आणि आउटसायडर्सचं नुकसान करताल कंपनीमध्ये, तर तसं नाही करता येणार. कायदा त्याला परवानगी कधीच देणार नाही. त्यामुळं आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमुळे कंपनीचे जे आउटसायडर आहेत त्यांचं नुकसान होऊ नये ह्याची दक्षता घेतली पाहिजेत. म्हणजे आपण कंटेंट्स बघितले आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमधले, मग ते चेंजेस कोणकोणते करू शकतात ते मुद्दे बघितले, मग स्टेप्ससुद्धा बघितल्या आणि कोणते मुद्दे आपण करू नयेत आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये चेंजेस करताना, कोणती दक्षता घेतली पाहिजे ते मुद्दे आत्ता आपण डिस्कस केलेत. आता पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे प्रॉस्पेक्टस. ठीक आहे. आता प्रॉस्पेक्टस म्हणजे काय? So, prospectus means any document described or issued as a prospectus and includes any notices, circular, advertisement or other document inviting deposit from the public. बरोबर आहे. म्हणजे प्रॉस्पेक्टस म्हणजे आपण त्याला मराठीत म्हणतो माहितीपत्र. असा कोणताही डॉक्युमेंट, मग तो एखादा सर्क्युलर असू शकतो, एखादी नोटीस असू शकते, एखादा ॲडव्हर्टाइजमेंट असू शकतो, पण असा डॉक्युमेंट जो लोकांकडून पैसा गोळा करून घेण्यासाठी तुम्ही प्रोड्यूस करतात, लोकांना दाखवतात. म्हणजे एक असं माहितीपत्र आहे ज्यामध्ये तुम्ही कंपनीची बेसिक माहिती, मग कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज, त्याचे फायदे हे तुम्ही त्या नोटीसमध्ये दाखवतात, एका कागदावर दाखवतात आणि लोक ती माहिती वाचून त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील. अशा डॉक्युमेंटला म्हणतात प्रॉस्पेक्टस. कोणत्याही कंपनीमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तर अगोदर त्या कंपनीची बेसिक माहिती किमान तुम्हाला असली पाहिजे आणि त्यामुळं प्रॉस्पेक्टस हा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे ज्याचा वापर इन्व्हेस्टर्स कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी करतात. डॉक्युमेंट्स इन्व्हाइटिंग ऑफर फ्रॉम द पब्लिक फॉर द सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स ऑर डिव्हेंचर इन अ कंपनी. किंवा प्रॉस्पेक्टस म्हणजे एक असा डॉक्युमेंट आहे ज्याचा वापर जी पब्लिक आहे ती कंपनीचे शेअर्स किंवा डिबेंचर खरेदी करण्यासाठी करतात. हे प्रॉस्पेक्टस वाचूनच त्या लोकांना आयडिया येते की कंपनी कोणत्या प्रकारची आहे, कंपनीचा बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि कंपनीमध्ये किती ऑप्शन्स अवेलेबल आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. जी काही बेसिक माहिती लागते ती प्रॉस्पेक्टसमध्ये असते. अ प्रॉस्पेक्टस ऑल्सो इन्क्लूड्स शेल्फ प्रॉस्पेक्टस अँड रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. अ प्रॉस्पेक्टस इज नॉट मेअरली अन ॲडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे. तर प्रॉस्पेक्टस हे शेल्फ प्रॉस्पेक्टससुद्धा असतं आणि रेड हॅरिंगसुद्धा प्रॉस्पेक्टस असतं. प्रॉस्पेक्टस हा फक्त एक ॲडव्हर्टाइजमेंट नसून हा एक असा डॉक्युमेंट आहे ज्याचा वापर इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर करतो. त्यामुळे प्रॉस्पेक्टसमध्ये माहिती चुकीची देऊ नये. कोणत्याही कंपनीने करेक्टच माहिती त्या प्रॉस्पेक्टसमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. बघा, कोणत्याही डॉक्युमेंटला प्रॉस्पेक्टस कधी म्हणलं जाईल जर त्यामध्ये हे दोन घटक असतील तर. बरोबर आहे. तर पहिला जो घटक आहे तो काय आहे, इट इन्व्हाइट सबस्क्रिप्शन टू शेअर्स ऑर डिबेंचर ऑर इन्व्हाइट डिपॉझिट. जर त्या डॉक्युमेंटमध्ये इन्व्हिटेशन असेल की लोकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे त्या डॉक्युमेंटमध्ये की येस यू कॅन इन्व्हेस्ट इन आवर कंपनी, जर असं त्या डॉक्युमेंटमध्ये मेन्शन केलेलं असेल, असा जर आव्हान त्या डॉक्युमेंटमध्ये दिसत असेल तर त्याला आपण प्रॉस्पेक्टस म्हणू शकतो. त्याशिवाय द अपोरसाइड इन्व्हिटेशन इज मेड टू पब्लिक, आणि तो इन्व्हिटेशन काही खास लोकांना नसला पाहिजे. तो इन्व्हिटेशन म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचा जो आव्हान आहे तो जनरल पब्लिकला दिला पाहिजे, तर आपण त्याला प्रॉस्पेक्टस असं म्हणू शकतो. मग प्रॉस्पेक्टसमध्ये कोणकोणते घटक असतात, बरोबर आहे, असे कोणते कंटेंट्स आहेत जे प्रॉस्पेक्टसमध्ये असतात, तर त्यामध्ये हे खालील घटक असतात. पहिला, ॲड्रेस ऑफ रजिस्टर्ड ऑफिस ऑफ अ कंपनी. तर कंपनीचा जो रजिस्टर्ड ऑफिस आहे त्याचा ॲड्रेस त्या प्रॉस्पेक्टसमध्ये असतो. नेम अँड ॲड्रेस ऑफ कंपनी सेक्रेटरी, ऑडिटर, बँकर, अंडर रायटर एक्सेट्रा. मग कंपनीचं जे बँकर आहेत किंवा सेक्रेटरी आहे कंपनीचा किंवा ऑडिटर आहेत किंवा अंडर रायटर्स आहेत कंपनीचे,
त्यांचं नाव आणि त्यांचा पत्तासुद्धा त्या प्रॉस्पेक्टसमध्ये असतो. डेट्स ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द इश्यू, कोणत्या दिवशी इन्व्हेस्टमेंट चालू होणार आहे आणि कोणत्या दिवशी इन्व्हेस्टमेंट करण्यास बंद होणार आहे, म्हणजे किती दिवसाचा कालावधी आहे ते जे इश्यू करतायत शेअर्स किंवा डिबेंचर्स, त्याचा किती दिवसाचा कालावधी आहे तो सुद्धा तिथं मेन्शन केलेला असतो. डिक्लेरेशन अबाउट द इश्यू ऑफ अलॉटमेंट लेटर्स अँड रिफंड्स विदिन द प्रिस्क्राइब्ड टाईम. ठीक आहे, म्हणजे कधी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कधी तुम्हाला ते अलॉटमेंट लेटर भेटेल किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला पैसा परत भेटेल, तर रिफंड कधी कोणत्या परिस्थितीमध्ये भेटेल त्याची बेसिक माहिती त्या प्रॉस्पेक्टसमध्ये असते. अ स्टेटमेंट बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अबाउट द सेपरेट बँक अकाउंट वेअर द ऑल मनीज रिसिव्ड आउट ऑफ शेअर्स इश्यूड आर टू बी ट्रान्सफर्ड. तो बँक अकाउंट, ज्या बँक अकाउंटमध्ये लोकांना पैसे जमा करण्याचं आवाहन केलेलं आहे ते बँक अकाउंटचं सुद्धा माहिती त्याच्यामध्ये असते. डिटेल्स अबाउट द अंडररायटिंग ऑफ इश्यू, अंडररायटिंग म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये न विकलेले शेअर्स अंडरराईट केले जातील त्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये असते. डायरेक्टरचा कन्सेंट आहे का, संमती आहे का, ऑडिटर, बँकर, इश्यू, एक्सपर्ट्सचं ओपिनियन काय आहे जर काही असेल तर ते सुद्धा त्या प्रॉस्पेक्टसमध्ये मेन्शन केलं जातं. अथॉरिटी फॉर द इश्यू अँड डिटेल्स ऑफ रिझॉल्युशन पास्ड देअर फोर, मग जे काही कंपनी शेअर्स इश्यू करते किंवा डिबेंचर इश्यू करते ते रिझॉल्युशन पास करू, म्हणजे सगळ्या डायरेक्टर्सची परमिशन घेऊन रिझॉल्युशन पास करून आलं आहे का त्याची माहिती त्याच्यामध्ये असते. प्रोसिजर अँड टाईम शेड्यूल फॉर अलॉटमेंट अँड इश्यू ऑफ सिक्युरिटीज, मग काय प्रोसिजर आहे ते शेअर्स किंवा डिबेंचर इश्यू करण्याचे आणि त्याचा जो काही टाईम आणि शेड्यूल आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केला जातो. कॅपिटल स्ट्रक्चर मेन्शन केलेला असतो कंपनीचा. त्याच्यानंतर कंपनीचे जे काही मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत, कंपनी चे मेन ऑब्जेक्टिव्हसुद्धा त्या प्रॉस्पेक्टसमध्ये लिहिले जातात. पब्लिक ऑफर का करते कंपनी आणि त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स काय ते सुद्धा त्याच्यामध्ये लिहिले जातात. मिनिमम सबस्क्रिप्शन म्हणजे कमीत कमी कंपनीला किती पैसा अपेक्षित आहे लोकांकडून, है ना. मग प्रीमियमवर किती पेमेंट होईल किंवा डिस्काउंटवर वगैरे दिले जातील का, कॅश किती जमा करायचं आहे याबद्दलसुद्धा माहिती तुम्हाला प्रॉस्पेक्टसमध्ये भेटेल. डिटेल्स ऑफ डायरेक्टर्स इन्क्लुडिंग द अपॉइंटमेंट अँड रेम्युनरेशन, मग डायरेक्टर्स कोण आहेत, त्यांचं अपॉइंटमेंट, त्यांचं रेम्युनरेशनची माहितीसुद्धा त्या प्रॉस्पेक्टसमध्ये दिसू शकते. डिस्क्लोजर अबाउट द सोर्स ऑफ प्रमोटर्स कॉन्ट्रिब्युशन, मग कोणकोणते प्रमोटर्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती त्या प्रॉस्पेक्टसमध्ये असते. मग कंपनीमधील जे रिस्क फॅक्टर्स आहेत, जर काही स्पेसिफिक रिस्क असेल कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तर त्याबद्दलची सुद्धा बेसिक माहिती या प्रॉस्पेक्टसमध्ये भेटते. म्हणजे मुळात प्रॉस्पेक्टस म्हणजे बेसिक माहिती असते जे इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर माहीत असली पाहिजेत. तर आज आपण आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये जे काही चेंजेस करतोय त्याच्या अगोदर काय दक्षता घेतली पाहिजे त्याबद्दल डिस्कशन केलं आणि प्रॉस्पेक्टसबद्दल डिस्कशन केलं. बाकीचे मुद्दे आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊयात. थँक्यू व्हेरी मच.